सांगली जिल्ह्यातील पलूस व तासगाव तालुक्यातील व अन्य तालुक्यात संततधार पावसामुळे पूरग्रस्तसारखी परिस्थिती येऊ लागल्याचं चित्र निर्माण झालं होतं। शिवाय आमणापूर पुलावर पाणी आल्यामुळे भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे तसेच आमणापूरकडून पलूस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी आपापल्या हद्दीप्रमाणे दोनही बाजूला पुलावरती बॅरिकेड लावून नागरिक व वाहनांची रहदारी बंद केली होती। भिलवडी पुलावरही सुद्धा पाणी वाढल्याने सदर भिलवडी पोलीस हे पुलावरती जनजागृती करत होते। तसेच तहसीलदार, प्रशासक, अधिकारी यांनीही या परिसरात फेरफटका मारत माहिती व प्रत्यक्ष पाहणी केली। पोलीस मित्र म्हणून पोलीस मदत करण्यासाठी सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र यांनी एक हात मदतीचा या भागातील पूरग्रस्तांमध्ये प्रत्यक्ष जाऊन सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष पोलीस मित्र अजितदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस मित्र यांनी जनजागृती करत या भागातील नागरिकांना स्पीकरवरून सतर्क रहा, घाबरू नका, प्रशासक व संबंधित पोलीस प्रशासन सज्ज आहे असं म्हणत स्पीकरवरून कृष्णाच्या पाण्याची पातळी व अन्य या संदर्भात जनजागृती करत नागरिकांना खबर दिली। आमणापूर पुलावर पाणी आल्यामुळे तो मार्ग बंद करण्यात आला आहे, तर भिलवडी या पुलावरही पाणी अचानक येऊ शकेल या अनुषंगाने पोलीस प्रशासन पोलीस मित्र सतर्क व जनजागृती करतात। विटा शहरातील सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार, पोलीस मित्र सिराज भैया शिकलगार यांनीही या परिसरात या सर्व टीम बरोबर आपली जनजागृती कामगिरी दिवसभरात पार पाडली। भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी या सर्व टीमचं कामगिरीबद्दल अभिनंदन व कौतुक केलं। दोनही परिसरातील नागरिकांना टीमच्या वतीने सतर्क आवाहन करत घाबरू नका असंही सांगण्यात आलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।